एका पदराची गोष्ट. त्या दिवशी तिच्या साडीचा पदर फक्त खाली पडला नव्हता, तर त्याच्या मनात वर्षानुवर्ष दाबून ठेवलेलं प्रेम, वासना आणि भीती सगळं एकाच क्षणात उघडं पडलं होतं. त्याची नजर तिच्यावर रोखली गेली आणि त्या एका नजरेने दोघांचं आयुष्यच बदलून गेलं. काय झालं होतं त्या दुपारी? ऐकण्यासाठी शेवटपर्यंत राहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या काळजाला हात घालेल. साक्षीचं वय 27 वर्ष. लग्नाला 2 वर्ष झाली होती. नवरा समीर पुण्यातल्या हिंजवडीत IT कंपनीत होता. दिसायला देखणा, पण स्वभावाने एकदम थंड. प्रेम करायचा पण कधी दाखवायचा नाही. साक्षी दिसायला अप्सराच होती. गोरीपान, उंच, भरलेलं शरीर आणि तिची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ती नेहमी काठपदर साडी नेसायची. ती जेव्हा साडी नेसायची तेव्हा तिचं सौंदर्य अजूनच खुलायचं. साडी नेसण्याची स्टाईल अशी होती की कोणाचीही नजर तिच्यावरून हटणार नाही. पण साक्षी आतून खूप एकटी होती. समीर सकाळी 9ला जायचा आणि रात्री 9ला यायचा. आला की जेवला की मोबाईल. साक्षी रोज त्याच्यासाठी नटायची. केसात गजरा, कपाळावर टिकली, ओठांवर हलकी लिपस्टिक. पण समीर म्हणायचा, छान दिसतेस, आणि विषय संपला. साक्षीला वाटायचं, आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही का? त्याने कधी आपल्याला त्या नजरेने का पाहिलं नाही, ज्या नजरेने एक प्रियकर आपल्या प्रेयसीला पाहतो. साक्षीच्या शेजारी रोहन राहायला आला होता. रोहन हा समीरचाच लहानपणीचा मित्र, पण स्वभावाने एकदम बिनधास्त. तो मुंबईहून जॉबसाठी पुण्याला आला आणि काही दिवस त्यांच्याच घरी राहणार होता. रोहन दिसायला हँडसम होता आणि त्याच्या बोलण्यात एक वेगळीच जादू होती. दुपारची गोष्ट आहे. समीर ऑफिसला गेला होता. घरी फक्त साक्षी आणि रोहन होते. साक्षी किचनमध्ये पुरणपोळ्या करत होती. तिने त्या दिवशी खास गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. काम करता करता घामामुळे तिची साडी थोडी सैल झाली होती. ती वरच्या कपाटातून डब्बा काढायला गेली. तिने हात वर केला आणि नेमकं त्याच क्षणी तिच्या खांद्यावरचा तिच्या साडीचा पदर हळूच खाली सरकला, जमिनीवर पडला. तिला कळलंही नाही. त्याचवेळी रोहन पाणी प्यायला किचनमध्ये आला आणि त्याने ते दृश्य पाहिलं. साक्षी दोन्ही हात वर करून उभी, तिची पाठमोरी सुंदर आकृती, तिचा गोरा खांदा आणि तिच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव. त्याची नजर तिथेच तिच्यावर रोखली गेली. पण त्या नजरेत वासना नव्हती, तर एक वेगळीच तळमळ होती, एक आदर होता. रोहन एका सेकंदात भानावर आला आणि त्याने लगेच खाली वाकून तिचा पदर उचलला आणि हळूच तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, वहिनी सांभाळा. साक्षीने मागे वळून पाहिलं तर रोहन डोळे खाली घालून उभा होता. त्या क्षणी साक्षीला त्याच्या डोळ्यात जे दिसलं ते तिला समीरच्या डोळ्यात कधीच दिसलं नव्हतं. तो क्षण बरंच होता, पण साक्षीच्या काळजाचा ठोका चुकला. ती घाबरली आणि म्हणाली, सॉरी, मला कळलंच नाही. रोहन काहीच न बोलता किचनच्या बाहेर निघून गेला. पण त्या एका क्षणाने साक्षी अस्वस्थ झाली. तिला प्रश्न पडला, आपण का अस्वस्थ झालो? नवरा असताना दुसऱ्या पुरुषाची नजर आपल्याला का बरं वाटली? संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा साक्षीने मुद्दाम तीच गुलाबी साडी नेसली होती. तिला वाटलं समीरने तरी तिच्याकडे तसं पाहावं, पण समीर मोबाईलमध्येच होता. साक्षीच्या मनात रोहनच्या त्या सकाळच्या नजरेने घर केलं होतं. दुसऱ्या दिवशी रोहन निघून जाणार होता. सकाळी तो बॅग भरत होता. साक्षी चहा घेऊन आली आणि म्हणाली, रोहन, कालबद्दल सॉरी. रोहन हसला आणि म्हणाला, वहिनी सॉरी कशाला? साडीचा पदर पडणं हा योगायोग होता, पण मी नजर फिरवली हा माझा संस्कार होता. पण एक सांगू वहिनी, तुम्ही खूप सुंदर आहात आणि समीर खूप नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली. पण तो तुम्हाला त्या नजरेने कधीच पाहत नाही ज्याची तुम्ही वाट पाहता. हे वाक्य ऐकून साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने रडतच सांगितलं की तिला हेच हवं होतं. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे प्रेमाने, थोडं वेडेपणाने पाहावं, फक्त जबाबदारी म्हणून नाही. रोहन म्हणाला, वहिनी, मी आज संध्याकाळी निघून जाईन, पण जाण्याआधी समीरला सगळं सांगेन. संध्याकाळी समीर आल्यावर रोहनने त्याला गच्चीवर नेलं आणि सांगितलं, अरे तुझी बायको तुझ्या एका नजरेसाठी झुरते
आणि तू तिला साधं नीट पाहतही नाहीस. तिचा पदर पडला तेव्हा माझी नजरही तिथे गेली होती. पण मी मित्र म्हणून नजर झुकवली. पण तू नवरा म्हणून नजर झुकवू नकोस. तिच्याकडे बघ. तिला जाणवू दे की ती तुझी आहे. त्या रात्री समीर रूममध्ये आला. साक्षी आरशासमोर उभी होती. समीर हळूच मागून आला. त्याने खाली पडलेला तिचा तोच गुलाबी पदर उचलला आणि अलगद तिच्या खांद्यावर ठेवत तिला मागून मिठी मारली आणि कानात हळूच म्हणाला, आजपासून मी तुला फक्त बायको म्हणून नाही तर माझी प्रेयसी म्हणून पाहणार आहे. तुझा पदर पडला तेव्हा रोहनने नजर झुकवली, पण मी आजपासून फक्त तुझ्यावरच नजर ठेवणार आहे. हे ऐकून साक्षीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या रात्री दोघांमध्ये जी पोकळी होती ती कायमची भरून निघाली. कारण शेवटी प्रत्येक बाईला फक्त साडी नेसून सुंदर दिसायचं नसतं, तर तिच्या नवऱ्याच्या नजरेत स्वतःसाठीचं प्रेम आणि वेडेपणाचं आकर्षण पाहायचं असतं. हीच खरी प्रेमाची आणि संसाराची सुरुवात असते. धन्यवाद.